परिसरात राहायचे असेल तर 1,00,000 रुपये दे अशी मागणी करीत एकाने व्यावसायिकाच्या मुलास मारहाण केल्याची घटना घडली। तसेच संशयिताने व्यावसायिकाच्या घरावर व वाहनावर दगडफेक करीत नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विराज उर्फ राज जगदीश जंगम वय 27 वर्ष राहणार नाशिक याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राहुल तिवारी वय 42 वर्ष राहणार अभिनव भारत गल्ली सराफ बाजार यांनी विराज विरोधात खंडणीची फिर्याद दाखल केली आहे। राहुल यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे सुरुवातीस किराणा मालाचे दुकान होते, तेथे संशयित विराज येतो व दमदाटी करून किराणा मालक त्यानंतर राहुल यांनी किराणा दुकान बंद केल्याने विराज याने पैशांची मागणी सुरू केली। सण उत्सवातही पैशांची मागणी केली, मात्र राहुल यांनी पैसे दिले नाही। त्यानंतर तुम्हाला सराफ बाजारात राहायचे असल्यास मला 1,00,000 रुपये द्या अशी मागणी शनिवारी दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी विराजने राहुल यांच्याकडे केली। पैसे देण्यासाठी राहुल यांना 2 दिवसांची मुदत दिली, मात्र राहुल यांनी प्रतिसाद न दिल्याने विराजने राहुल यांच्या मुलास गाठून सोमवारी सायंकाळी मारहाण केली। त्यानंतर संशयित विराजने सोमवारी दिनांक 17 मार्च रोजी रात्रीनंतर राहुल यांच्या घरावर दगडफेक करीत खिडकीचे नुकसान केले। तसेच MH15 JD 9948 क्रमांकाच्या कारवरही दगडफेक करीत काच फोडून नुकसान केले। या प्रकरणी विराज विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार विराज याच्या विरोधात याआधीही एक गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।